आम्ही पण शहीद होऊ. ही लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थानं चिंतेची बाब आहे. मला आठवतंय वर्धा जिल्ह्यामध्ये 4 दिवसाच्या पहिले भूसंपादनाच्या प्रकरणावर एक शेतकरी आष्टी तालुक्यात वर्धा जिल्ह्यातल्या माझ्या जमिनीचा मोबदला मला मिळाला नाही म्हणून तो बसला. आणि त्या ठिकाणी बसला असताना त्याला कोणी तहसीलदार पण गेला नाही, तहसीलदारचा बाबू पण गेला नाही, चपरासी गेला नाही. तो अनेक दिवस इथं बसला राहिला, कोणीच लक्ष करत नाही. आणि म्हणून त्याच मंडपामध्ये त्यांनी रात्री आपल्याला गळफास लावून त्यांनी मृत्यू केला. तर 2-3 दिवसाच्या पहिल्याची घटना आहे. ही व्यवस्था जेव्हा निर्माण होते लोकशाहीमध्ये, खरं तर जसं आता आमच्या मित्रांनी म्हणाले की आता आम्ही त्यांना जागा दाखवू, त्यावेळेच्या सरकारने आमच्या गोंडवारी समाजाचं ऐकलं नाही, चेंगराचेंगरी झाली. 114 लोक त्या ठिकाणी त्यांचं बलिदान झालं. आणि त्यावेळेस सत्ता परिवर्तन महाराष्ट्रात झालं. आणि सत्ता परिवर्तन झाल्यानंतर आपल्याला न्याय मिळाला पाहिजे ही अपेक्षा होती. राज्यात देशात बदल झाले, पण आमचं पुलावर आम्हाला नाव देऊन शहीद गोवारी त्याच्यात गोंडगोवारीने लिहिलं गेलं. त्या ठिकाणी शहीद आदिवासी गोवारीच लिहिलेलं, तिथं गोंडगोवारी नाही लिहिलं. तर मित्र म्हणाले की गोंडगोवारी म्हणा, तिथं ऐकून का तुम्हाला सांग आखरी ही चेष्टा का होत. मी परवा पण आमच्या गुरुजीला सांगत होतो की समाजामध्ये जेव्हा आपण राजकारण आणतो आणि राजकीय खुट्याला आम्ही बांधतो, त्यावेळेस आमचा समाज त्या खुट्याला बांधल्यासारखा समजला जातो आणि मग आपल्या समाजाची दिशाभूल होते. त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. गोंडगोवारी ही जात आदिवासी आहे. मी काल पण जसं सांगितलं होतं, मी संगवाकामध्ये होतो योगायोगाने आम्ही त्या ठिकाणी आमच्या आपल्या शहीद स्मारकाजवळ एक बांधकामाचं काम होतं, त्याचं भूमिपूजन होतं, सगळे मिळाले. आणि मग मी इथं आमच्या आमदार अभिजित पंजाबीला सांगितलं की तुम्ही मंडपाला जाऊन भेट द्या, त्यांची अडचण द्या, त्याच्यातून मंत्र्याशी माझं कनेक्ट करून द्या. आणि झालं तर मला त्यांच्या समोर माझं पूर्ण करून द्या, मी मंत्र्याला सांगतो काय सांगायचं. पण त्या मंत्र्याशी काही संपर्क झाला नाही, त्याचा फोनच लागत नाही त्या मंत्र्याचा, त्याच्या PSही लागत नाही. मी पण गेल्या 2 दिवसापासून सातत्यानं प्रयत्न करतोय. आणि मी सगळ्या दौरा रद्द करून आज मुद्दामून आपल्या वेदना, भावना आणि तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी मी इथं आलेलो आहोत. मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की तुम्हाला न्याय देणं हे माझी जबाबदारी आहे. आणि मी या सरकारकडून आपली सगळी भूमिका, आपलं मत मांडून या सरकारकडून करण्याचा आपण प्रयत्न करू. आज महाराष्ट्रामध्ये ओबीसी, मराठा, धनगर, आदिवासी असे अनेक वाद आपल्या राज्यामध्ये निर्माण झालेले आहेत. आणि या वादामध्ये आमचा गोंडगोवारी हा वेगळा आहे. त्याचं विश्लेषण आता आम्हाला सांगतात की ज्या माहितीच्या अधिकारात आपण कागद गोळा केले त्याच्यात सांगितलं की आमचं कुठलं सर्वेक्षणच नाही, हे होऊ शकत नाही. मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो की जेव्हा आम्ही पाठपुरावा केला होता तेव्हा टाटा कन्सल्टिंगकडून या सगळ्या आमच्या गोंडगोवारी समाजाचं आमचं सर्वेक्षण झालेलं आहे. हे शासनाच्या रेकॉर्डमध्ये आहे. शासन आता तुम्हाला खोटी माहिती देत असेल ते चुकीची बाब आहे. ऑलरेडी ज्यावेळेस 99 जेव्हा विलासराव देशमुखांचं सरकार होतं त्याच वेळेस आम्ही टाटा कन्सल्टिंगच्या माध्यमातून आपला हा सगळा सर्वे करायला सरकारला बाध्य केलं होतं. त्याचं सर्वेक्षण झालेलं आहे. शासनाजवळ आहे की माहिती आहे की ही गोंडगोवारी जात ही आदिवासी आहे. पण ते रिपोर्ट लपवत असतील तर शासनाने तो रिपोर्ट सादर करावा आणि आमच्या गोंडगोवारी जातीला आदिवासीमध्ये समावेश केला पाहिजे ही भूमिका आमची आहे. आणि ती प्रामाणिक आहे, काही लपून नाही. म्हणजे इथं राजकारण करायला आलेलो नाही. आणि त्याच्यामुळे आमची जात, आम्हाला सर्टिफिकेट आदिवासीचं मिळालंच पाहिजे ही भूमिका आपली सगळ्यांची आहे. आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत.
धन्यवाद.